नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो, सर्वांचे या ठिकाणी अगदी मनापासून मी अविनाश गुरव हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर लसावी आणि मसावीच्या क्लास नंबर 7 मध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत आहे। आणि क्लास 6 मध्ये आपण स्टार्ट केलं होतं PYQ सिरीजला 2019 पासून ते 2025 पर्यंतच्या सर्व PYQ सर्व परीक्षांच्या संदर्भात आपण त्यांचं अध्ययन करत होतो। सर्व परीक्षा याच्यामध्ये कुठल्या कुठल्या परीक्षांचा समावेश असेल याचा उल्लेख मागच्या 2 लेक्चर्स मध्ये या ठिकाणी मी केलेला आहे। क्लास नंबर 5 मध्ये सुद्धा बघितला आणि क्लास नंबर 6 मध्ये सुद्धा आपण बघितलेला आहे की 2019 ते 2025 पर्यंतच्या अशा सर्व PYQचा या लेक्चर सिरीज मध्ये व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये समावेश असणार आहे, जे की परीक्षांचा उल्लेख या ठिकाणी तुम्हाला बोर्डवरती दिसतोय, ज्याच्यामध्ये तलाठी भरती, वनरक्षक भरती, पोलीस भरती, TET भरती, टेट भरती, त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक असेल, कर सहाय्यक असेल, गट क पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, गट ब पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा, तसेच इतर तत्सम जेवढे काही स्पर्धा परीक्षा या ठिकाणी आहेत त्या परीक्षांमध्ये विचारला जाणार गणिता जो सिलेबस आहे तो पर्सेंटेजच्या क्लास 1 मध्ये जसं की उल्लेख केलेला होता, मी सविस्तर सांगितलं होतं की टोटल केवढा सिलेबस या मॅथमॅटिक्स मध्ये आपण कंप्लीट करणार आहोत, या अंकगणितामध्ये आपण पूर्ण करणार आहोत, याच्यावरती सविस्तर चर्चा केलेली होती। आपल्या चॅनलवरती एक रील सुद्धा शॉर्ट सुद्धा अपलोड केलं होतं, ज्याच्यामध्ये म्हणजे सिलेबसच्या बाबतीत आहे ना आपण डिस्कस केलेलं होतं की कंप्लीट किती चॅप्टर याच्यामध्ये आहे ना म्हणजे समाविष्ट करण्यात आलेले आहेत। ओके, तर सिलेबसच्या बाबतीत चिंता नाही आणि जो रोडमॅप असणार आहे प्रत्येक चॅप्टरचं प्रिपरेशन करत असताना बेसिक कॉन्सेप्ट्स, फॅक्ट्स, ट्रिक्स हे सर्व शिकून झाल्याच्या नंतर प्रत्येक टाईपचा क्वेश्चन शिकून झाल्याच्या नंतर मग आपण PYQ ला सुरुवात करतो। हे सेशन फक्त PYQ च्या संदर्भात नसून संपूर्ण आणि मूलभूत अध्ययनाच्या संदर्भात आहे। हे आतापर्यंत जेवढे विद्यार्थी कनेक्ट झाले त्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजून आलेलं असेल आणि जे फर्स्ट टाइम व्ह्यूअर असतील, जे पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांनी या ठिकाणी कमीत कमी एक व्हिडिओ सिरीज, एक कंप्लीट चॅप्टर या ठिकाणी पूर्ण केला तर तुम्हाला याचा म्हणजे डेप्थ जी आहे, याची जी खोली आहे तर आणि हे किती सर्वसमावेशक पद्धतीने या ठिकाणी आहे ना जो सिलेबस कलेक्ट केलेला आहे, शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आहे ना क्रिस्टल क्लिअर होतील बघितल्याच्या नंतर। 1-2 मिनिटांमध्ये मी समजावून सांगितल्याच्या नंतर गोष्टी स्पष्ट होणार नाही। तर पर्सेंटेजचा टॉपिक आहे, गुणोत्तर प्रमाणचा टॉपिक आहे, मिश्रण आणि एकत्रीकरणाचा टॉपिक असेल, नफा तोटाचा टॉपिक असेल आणि आता सध्या जो चालू आहे तो आपला लसावी आणि मसावीच्या संदर्भातचा टॉपिक असेल। या सर्व टॉपिक्स आपल्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहेत, तर कृपया जाऊन बघा। बघितल्याच्या नंतर मग आहे ना तुमचं जे काही रिव्ह्यू असेल ते कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरू नका आणि जर हा कंटेंट आवडतोय तर या कंटेंटला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा, एवढं सांगणं आहे। तर PYQ सिरीजमध्ये आपण क्लास 5 मध्ये 5 क्वेश्चन घेतले होते। क्लास 6 मध्ये कालच्या सेशनमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारच्या ना 10 प्रश्नांचा या ठिकाणी समावेश केला होता, जे की आपण व्यवस्थितरित्या संपवलेले आहेत। आज आपल्याला घ्यायचा आहे क्लास नंबर 7 मध्ये या ठिकाणी आज आपल्याला पुढचे 10 प्रश्न बघायचे जे 2024 मध्ये या ठिकाणी पोलीस भरतीला विचारले होते। पोलीस भरतीची PYQ संपल्याच्या नंतर आपण TET, टेट, तलाठी भरती वगैरे इतर सर्व PYQ पुढे बघणार आहोत। काठीण्य पातळी कमी कडून आहे ना जास्त कडे आपण हळूहळू जाणार आहोत। काठीण्य पातळी म्हणजे थोडंसं मॉडरेशन लेवल चेंज होत जाईल, बट कॉन्सेप्ट कधी चेंज होत नाही। तो राज्यसेवा पूर्व परीक्षेचा क्वेश्चन सॉल्व्ह करू अथवा तो पोलीस भरतीचा क्वेश्चन असेल। ओके, तर हा आहे स्क्रीनवरती फर्स्ट क्वेश्चन सगळ्या विद्यार्थ्यांसाठी। तर या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही काढायचा आहे जवळपास 30 सेकंदामध्ये, 30 सेकंदाचा वेळ देतो। त्याच्यानंतर मी अप्रोच सांगेन की ना क्वेश्चन कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचा आहे। 1365, 1560 व 1755 चा मसावी किती असं विचारलंय। जालना SRPF गट क्रमांक 3 पोलीस शिपाई भरती 2024 ला विचारलेला क्वेश्चन आहे। इसवी सन थोडंच बाहेर गेलंय, 2024 चा क्वेश्चन आहे आणि ऑप्शन दिले 295, 395, 195, 495। ओके, चलो सॉल्व करा लवकर। बऱ्याच विद्यार्थ्यांचे उत्तर या ठिकाणी येतील, काही जणांचे उत्तर येणार नाहीत, तर हरकत नाही, मी सांगायला तर आहेच तुम्हाला सोल्युशन त्याच्यानंतर। ओके, चलो। ओके, आलंय बऱ्याच जणांचं उत्तर, ज्यांचं आलेलं आहे त्या सगळ्यांचं अभिनंदन। या ठिकाणी उत्तर आलेलं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये त्या ठिकाणी द्यायचं आहे। आता 1365, 1560 आणि 1755 या तीनही संख्यांना 5 ने भाग जातो हे आपल्याला माहिती आहे। तर एक पद्धत ही असू शकते की या सर्व संख्यांना कितीने 5 ने भाग देऊन या ठिकाणी 1365, दुसरी संख्या कोणती 1560 आणि तिसरी संख्या कोणती 1755 या संख्यांना आपण बॉक्स मेथडने सुद्धा आहे ना सॉल्व्ह करू शकतो। सगळ्यात सुरुवातीला आहे ना या पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। ही सगळ्यात ट्रेडिशनल मेथड आहे, पारंपरिक पद्धत आहे, जी आपण आहे ना लसावी किंवा मसावी काढण्यासाठी याचा वापर करतो। तर
मसावी काढण्यासाठी या तीनही संख्यांना भाग जाईल अशा संख्येने भाग द्यायचा आहे. तर ती संख्या कोणती आहे? तर ती संख्या आहे 5. 5 या लहानात लहान संख्येने आपण याला भाग घालू शकतो. तर 5 2 10 3 राहिले 36 झाले. 5 7 35 1 राहिला 15 झाले. 5 3 15 273 चा भाग गेला. त्याच्यानंतर 5 3 15 6 ला 5 1 5 1 राहिला 10 झाले. 5 2 10 312 चा भाग गेला या ठिकाणी. त्याच्यानंतर 5 3 15 2 राहिले 25 झाले. 5 5 25. त्याच्यानंतर शिल्लक राहिला 5 5 1 5. हा भागाकार झाल्याच्या नंतर परत विचार करायचा या तीनही संख्यांना 273 312 आणि 351 यांचं मसावी काढण्यासाठी या तीनही संख्यांना भाग जाईल अशा लहानात लहान संख्येने भाग द्यायचा आहे. ओके चला, हे 7 8 9 10 11 12 म्हणजेच यांची बेरीज 12 होते म्हणजे 3 ने भाग जातो. 3 आणि 1 4 5 6 बेरीज 6 आहे 3च्या पटीचा म्हणून 3 ने भाग जातं आणि 5 आणि 1 6 7 8 9 म्हणून 3 ने या तीनही संख्यांना भाग जातो. 3 9 27 3 1 3. त्याच्यानंतर 3 1 3 1 ला भाग जात नाही, शून्याचा भाग घातला 3 चौक 12. त्याच्यानंतर 3 1 3 3 1 3 2 राहिले 21 झाले 3 7 21. या सर्व संख्या आपल्या कुठल्या तरी आहे ना पाड्यातले दिसत आहेत. ओके 13 7 91 13च्या पाड्यातले 13 7 91 13 8 4 200 13 90 17 200. ओके 7 8 आणि 9 ला भाग जाईल अशी कुठलीही सामायिक संख्या नाहीये म्हणून या ठिकाणी भागाकार संपतो. आणि आपला जो विचारलेला होता महत्तम सामायिक विभाजक तर मसावी सांगत असताना आपण फक्त या डावीकडील संख्यांचा ना गुणाकार करतो. 5 गुणिले 3 गुणिले 13 5 गुणिले 3 गुणिले 13 या ठिकाणी. तर आन्सर काय येईल 13 त्रिक 39 5 गुणिले 39. कुठल्याही संख्येला या ठिकाणी 5 ने गुणत असताना आपण काय करू शकतो तर 390 म्हणजे आहे ना त्या संख्येचं 10 पट घ्यायचं आणि त्याचं निमपट घ्यायचं. त्या संख्येला 10 म्हणजे त्याच्या पुढे 0 ठेवायचं आणि त्याचं निमपट घ्यायचं. 390 390 सॉरी 39च्या पुढे 0 ठेवायचा आणि 390चा हाफ घ्यायचा. या ठिकाणी 300चा हाफ 150 आणि 90चा हाफ 45 तर 150 आणि 45 195. तर मसावी किती यायला पाहिजे 195 इतका यायला पाहिजे. 195 एवढा यायला पाहिजे. मसावी किती काढलेला आपण 195. ही एक पद्धत आहे. ओके चला, या अप्रोचने क्वेश्चन प्रत्येक वेळेसच सॉल्व्ह करायचा म्हणल्याच्या नंतर आहे ना या क्वेश्चनला आपण अननेसेसरली आवश्यकता नसताना जास्त वेळ दिलेला आहे. तर अप्रोच दृष्टिकोन काय असायला पाहिजे तर मी सांगितलं होतं दिलेल्या संख्यांमध्ये या ठिकाणी पर्याय दिले 295 395 195 495. ओके म्हणजेच आहे ना पर्याय खूप जवळजवळचे नाही दूरदूरचे आहेत. तर आपण काय करू शकतो दिलेल्या संख्यांमधला आहे ना बेसिक डिफरन्स आपल्याला काढता येतो का कुठल्याही दोन संख्यांमधला. तर 1365 आणि 1565 यांच्या 1560 यांच्यामधला आहे ना इझिली फरक तोंडी काढता येईल. 1365 अधिक 100 1465 1465 अधिक 100 1565 मात्र इथं 1560 आहे म्हणजेच या दोघांमधला फरक किती 195चा आहे. किती 195चा. 1560 आणि 1755. ओके तर या दोघांमधला फरक जर आपण काढला कुठल्याही दोन संख्यांमधला काढू शकतो. ओके 1560 1660 1760 1760 ने 1755 5 न कमी आहे 200 ला म्हणजेच डिफरन्स कितीचा आला 195चा. बरोबर आहे. तर दोन्हीकडे डिफरन्स 195 चा आलाय आणि 195 या ठिकाणी ऑप्शन मध्ये दिलेला आहे. एकतर यांचा मसावी 195 असतो. 195 जर नसेल तर मग यांचा जो अवयव आहे तो म्हणजे ग्रेटर फॅक्टर जो असतो सगळ्यात मोठा अवयव जो असतो 195चा तर तो यांचा काय असू शकतो मसावी. किंवा तो पण नसेल तर पुढचा क्रमाने आपण अवयव घेतो आणि चेक करतो की त्या संख्येने भाग जात की नाही. 195 ने या संख्यांना भाग जातं आणि तोच या ठिकाणी आहे मसावी आहे. म्हणून डिफरन्स फरक ज्याला म्हणतो फरक ही जी कॉन्सेप्ट आपण बघितली होती मसावी काढत असताना त्या कॉन्सेप्टनी इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होतो. हे आजच्या फर्स्ट क्वेश्चनचे या ठिकाणी स्मार्ट आन्सर आहे. तर हे सुद्धा आन्सर बरोबर आहे. ही सुद्धा मेथड बरोबर आहे. तर या दोघांमध्ये स्मार्ट आन्सर कोणता आहे तर डिफरन्स काढून आपण स्मार्टली त्याचा आन्सर काढू शकतो. तर ही आहे आम जिंदगी, ही आहे मेंटॉस जिंदगी ज्याने क्वेश्चन आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो आणि बाकीचा राहिलेला वेळ इतर प्रश्नांवरती खर्च करू शकतो. झालंय सगळ्यांचं व्यवस्थित. चलो सेकंड क्वेश्चन स्क्रीनवरती या ठिकाणी क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. एका टोपलीतील फुलांच्या प्रत्येकी 12 15 किंवा 18 फुलांची एक याप्रमाणे हार केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील असं विचारलेलं आहे. तर या टाईपच्या क्वेश्चनसाठी कमीत कमी म्हणले त्यावेळेस काय काढायचं असतं 12 15 आणि 18चा लसावी काढायचा असतो. किती 12 15 आणि 18चा काय काढायचं आपल्याला लसावी. आणि प्रत्येक वेळेस आहे ना हे ग्रुपिंग केल्याच्या नंतर किती फुलं शिल्लक राहतात 3 फुलं शिल्लक राहतात. जर टोपलीत 3 फुलं शिल्लक राहिली
तर लसावीपेक्षा ती संख्या 3 काय असते, मोठी असते. लसावीमध्ये ती संख्या मिळवायची असते. आता 12, 15 आणि 18. चलो मी सांगतो या ठिकाणी आपला रेग्युलर जी मेथड आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायची ती काय असेल, हा झाला 12, हा झाला 15, हा झाला 18. या तीनही संख्यांना आपल्याला भाग देत असताना कोणत्या संख्येने भाग जाईल, 3. 3 चोक 12, 3 5 15, 3 सन 18. आता या संख्यांना भाग जात नाही. 4, 5 आणि 6 ला आपण भाग देऊ शकत नाही. मात्र या ठिकाणी लसावी काढत असताना आपण काय करू शकतो, तिन्ही संख्यांना भागू शकत नाही ना, कमीत कमी 2 संख्यांना तर भागू शकतो, 4 आणि 6 ला. तर कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो, तर भाग घालायचा. 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6. 5 ला भाग जाऊ शकत नाही. 5 ॲज इट इज खाली लिहून घ्या. 5 ॲज इट इज खाली आलं. आता 2, 3 आणि 5 ला काही करून आपल्याला भागता येत नाही. म्हणून लसावी काढत असताना, लसावी लघुत्तम सामायिक विभाज्य काढत असताना या ठिकाणी 3 गुणिले 2 गुणिले डावीकडील आणि खालच्या शिल्लक राहिलेल्या बाकीची शिल्लक राहिली त्या सर्व संख्यांचा गुणाकार करायचा आहे. 2 गुणिले 5 गुणिले 3. चलो तर या ठिकाणी 3 दोन्ही 6, साइन त्रिक 18, 18 आणि 5 दोन्ही 10, 18 गुणिले 10 180. इथे आलं 180. 180 हा यांचा काय आहे, लसावी आहे. आन्सर 180 नाहीये. दुसरा अप्रोच काय असेल याच्यामध्ये, दुसरा अप्रोच या ठिकाणी असू शकतो, 12, 15 आणि 18चा लसावी काढत असताना बघा 15ने अशा संख्येला भाग जाईल ज्या संख्येच्या एकक स्थानी एकतर 5 आहे किंवा एकतर 0 आहे. मग ती संख्या 18च्या पटीतली असायला पाहिजे हे आपण बघितलं होतं. 12, 15 आणि 18चा लसावी हा एकतर 18 असेल किंवा 18च्या पटीतल्या संख्या असतील. मात्र 18च्या पटीतली अशी संख्या सांगायचं, फोकस करा या गोष्टीवरती. 18च्या पटीतली अशी संख्या ज्याला 15ने भाग द्यायला पाहिजे. मग दोनच संख्येत 18च्या पटीतल्या ज्याच्या एकक स्थानी एकतर 5 किंवा 0 येतं ते येतं. 18 पंचे 90, 18 चोक 72 येतं, 18 त्रिक 54 येतं, 18 दोन्ही 36 येतं. इथं कुठेही एकक स्थानी 5 किंवा 0 यायचा चान्स नाही. कुठल्याही संख्येच्या पाड्यामध्ये एकतर पंजे किंवा 18 10 जी संख्या असते तर त्याच ठिकाणी 0 किंवा 5 याचे चान्सेस असतात. ओके, ती संख्या स्वतः 5, 15 वगैरे नसेल तर. ओके चलो, तर या ठिकाणी 18 पंचे 90 ही संख्या चेक करतो. 90 या संख्येला 15ने भाग जातो मात्र 12ने भाग जात नाही. मग दुसरी संख्या कोणती चेक करतो आपण, 18 सख्ख किंवा 18 सत्ते संख्या चेक करणार नाही, त्याला कधीही 15ने भाग जाणार नाही. म्हणून डायरेक्टली कोणती संख्या चेक केली, 18 आणि 10 180. 180 या संख्येला 12ने 15चा भाग जातो आणि 15ने सुद्धा भाग जाईल. म्हणून 180 काय झाला, लसावी झाला. एकदा लसावी भेटल्याच्या नंतर या ठिकाणी कुठल्याही मेथडनी काढा, एकदा लसावी भेटल्याच्या नंतर प्रत्येक वेळेस 12, 15 आणि 18ची गट केल्याच्या नंतर 3 फुले शिल्लक राहतात. म्हणून या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर काय असेल, 180 + 3 दॅट इज 183, 183. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 2 183 हा होता. मुंबई गोरेगाव SRPF गट क्रमांक 8 पोलीस शिपाई भरती 2024 चा क्वेश्चन होता. या पद्धतीने ना अप्रोच एकदम स्मार्ट ठेवायचा आहे. ओके, मेंटॉस जिंदगी म्हणून ना पेपरला मेंटॉस खाऊन जाऊ नका. गोष्टींपासून आहे ना थोडं दूर राहायचं. आपल्याला पेपर पण सॉल्व्ह करायचा आणि मैदानी चाचणी पण द्यायची. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. चलो, एका मार्गात 3 चौक आहेत. प्रत्येक चौकातील सिग्नल ओके 48 सेकंद, 72 सेकंद व 108 सेकंदात बदलतात. या तिन्ही सिग्नल बरोबर 8:20 एकत्र बदलले. ओके, किती वाजता बदललेत, 8:20 ते बदललेले आहेत. तर ते पुन्हा एकत्र कधी बदलणार असं विचारलेलं आहे. तर आपल्याला 48, 72 आणि 108 सिग्नलचा क्वेश्चन आपण ऑलरेडी आहे ना क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करत असताना घेतलं होतं. हे PYQ मध्ये फर्स्ट टाइम क्वेश्चन आलेला. हा क्वेश्चन आहे सोलापूर शहर पोलीस शिपाई भरती 2024 चा क्वेश्चन आहे या ठिकाणी. चलो, तर 48, 72 आणि 108 चा आपल्याला काय काढायचं आहे, लसावी काढायचं आहे. अशी संख्या 48, 72 आणि 108. तर अशी संख्या सांगायचंय जी 108च्या पटीत आहे आणि त्याला 72 आणि 48 न भाग जातं. आता 72 आणि 48 न भाग जातं किंवा नाही हे चेक करत असताना विभाज्यतेची कसोटी आपल्याला माहीत जरी असली तरी थोडंसं अवघडच आहे. त्याच्यामुळे आपण सरळ बॉक्स मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करू. या ठिकाणी कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो, यांना 12ने भाग जाऊ शकतो. 12ने भाग देऊ. 12 चौक 48, 12 संग 72, 12 90 अष्टोदर्श. त्याच्यानंतर या तिन्ही संख्यांना भाग जाणार नाही, मात्र 2 संख्यांना भाग जाईल. 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, 9 ला 9 ऍज इट इज लिहून घ्या. त्याच्यानंतर 3 ने भाग द्या. 3 1 3, 3 त्रिक 9, 2 ला ऍज इट इज लिहून घ्या. 2 1 आणि 3 ला किंवा यापैकी कुठल्याही 2 संख्यांना पण कुठल्याही एका सामायिक संख्येने भाग देऊ शकत नाही. म्हणून आपला या ठिकाणी काय लसावीची प्रोसेस संपली. तर गुणाकार कशाचा, 12 दोन्ही 24 या ठिकाणी. त्याच्यानंतर 3 दोन्ही 6, साइन त्रिक 18, 18 गुणिले 24 करावं लागेल. ओके,
12 दोन्ही 24, 3 त्रिक 9 दोन्ही 18, 18 गुणिले 24, 18 गुणिले 24. तर आपण काय करणार, 18 चौक 72 ला 2, हात 7, 18 दोन्ही 36, 36 आणि 40, 36 आणि 7 43, 432. तर लसावी किती आला, 48 सेकंद, 72 सेकंद आणि 108 सेकंद यांचा लसावी आलेला आहे 432 सेकंद. तर 8 वाजून 20 मिनिटांनी आहे ना एकदा वाजलं होतं, त्याच्यानंतर कधी वाजेल, त्याच्यानंतर 432 सेकंदानंतर. बट 60 सेकंद झालं की आपण त्याला 1 मिनिट काउंट करतो. तर या 432 सेकंदाला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय, आपल्याला कन्वर्ट करायचंय कशामध्ये, या ठिकाणी मिनिटामध्ये. ओके, तर 6 ने भाग देऊ, 6 1 6, 6 7 42, किती आलं 42, 1 राहिला, तर साइन दोन्ही 12. ओके, पूर्णपणे भाग गेला आहे किती 72, या ठिकाणी 72 भागिले 10 आहे आणखीन. ओके, 7.2 मिनिट, किती आलं हे 10 ने भाग दिल्याच्या, 0 ने भाग दिल्याच्या नंतर किती येतं 7.2 मिनिट एवढा आलेला आहे. हे 7 पण मिनिट आहे आणि 0.2 सुद्धा मिनिट आहे. केव्हा पण मिनिटाला, आता सेकंदाला आपण काय केलं, मिनिटामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60 ने भागलंय. आता या 0.2 मिनिटाला सेकंदामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला 60 ने गुणावं लागेल. तर हे आन्सर जे आहे या ठिकाणी 7 मिनिट हे तर फिक्स आहे. 0.2 मिनिट म्हणजे किती सेकंद होतात, या दोघांचा गुणाकार, साइन दोन्ही 12, 120 आलं, 1 अंकानंतर दशांश हा दिला 12 सेकंद. ओके, 7 मिनिट 12 सेकंद. 8:20 ला झालं होतं, तर त्याच्यानंतर 8:20 7 मिनिट झाल्याच्या नंतर 8:27, 8:27 आणि 12 सेकंद, 8 वाजून 27 मिनिट आणि 12 सेकंदानंतर या ठिकाणी ते सर्व सिग्नल एकदाच बदलतील. हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. आलं या ठिकाणी लक्षात, काही अवघड नाही या ठिकाणी. हे जे आपण परिमाणे आहेत, हे परिमाणे कसं बदलतात याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ असेल, ज्याच्यामध्ये मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर, त्याच्यानंतर ग्राम, किलोग्राम, मिलीग्राम, त्याच्यानंतर क्विंटल काय असतं, टन काय असतं, त्या सर्व गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. सर्व परिमाणांची या ठिकाणी आहे ना एक स्पेशल सेशन होईल. तर याची जास्त आहे ना काळजी करायची गोष्ट नाही. ओके, चलो. तर नेक्स्ट क्वेश्चन, 4th क्वेश्चन या ठिकाणी स्क्रीनवरती आहे. 12, 15, 18 व 27 या चारही संख्यांनी भाग जाणाऱ्या सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती असं विचारलंय. काय विचारलंय, 12, 15, 18 व 27 या चारही संख्यांनी भाग जाणारी सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती असं विचारलं. चलो, क्वेश्चन समजलंय का व्यवस्थित बघा. या ठिकाणी लसावी काढायचं आहे का मसावी काढायचं आहे हे सगळ्यात अगोदर लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर सोलापूर शहर पोलीस शिपाई भरती 2024 चा क्वेश्चन आहे. या ठिकाणी ऑप्शन दिलेत, ऑप्शन तुमच्या समोर आहेत. थोडंसं विचार करा 2 मिनिटाच्या वरती, आणि मला 1 सेकंद द्या फक्त पाणी पिण्यासाठी. झालं विचार करून. चलो, काय अप्रोच असायला पाहिजे बुवा. एक सिंपल क्वेश्चन मी या ठिकाणी समजावून सांगतो, बघा समजतं का. चलो, 12, 15, 18, 27 ला सध्या साईडला ठेवा. दुसरा क्वेश्चन लक्षात घ्या. फक्त नंबर चेंज करतो मी. सपोज करा एक नंबर घेतो 2, दुसरा एक नंबर घेतो या ठिकाणी 3, आणि आणखीन एक नंबर घेतो या ठिकाणी 8. ओके, 8 ही संख्या घेतली. तर मला सांगा 2 ने, 3 ने आणि 8 ने भाग जाईल अशी मोठ्यात मोठी 2 संख्या कोणती. ज्या वेळेस भाग जाणे सर्वात मोठी किंवा मोठ्यात मोठी, तेव्हा काय म्हणलं होतं मी, त्यावेळेस मोठी म्हणल्याच्या नंतर मसावी असतं का. ते मोठ्यात मोठं काढा असं म्हणल्याच्या नंतर ना मसावी काढायचं आहे. लहानात लहान संख्या म्हणल्याच्या नंतर लसावी काढायचं. हे पाठीमागच्या काही क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं. बट या क्वेश्चनची थोडीशी गोष्ट वेगळी आहे. विद्यार्थी कन्फ्यूज होतात याच ठिकाणी. सर तुम्ही एकतर सांगता की ना जेव्हा मोठ्यात मोठं गाडा म्हणलेलं असेल त्यावेळेस मसावी काढत चला, जेव्हा लहानात लहान संख्या अशी कोणती ज्याला या दिलेल्या संख्येने भाग जाईल त्यावेळेस लसावी काढत सांगता, आणि आता इथं येऊन आहे ना तुम्ही तुमचा अप्रोच बदलताय, तुम्ही जे सांगितलं होतं ते बदलताय या ठिकाणी. बेटा प्रत्येक क्वेश्चनचं नेचर जर बदलतं, क्वेश्चन विचारण्याची पद्धत बदलते, तर आपल्याला पण त्याच्यानुसार थोडंसं बदलावं लागतं. आणि जो बदलणार नाही तो संपेल. या ठिकाणी चेंज असायला पाहिजे. परिस्थितीनुरूप आपल्याला आहे ना थोडंसं त्याच्यामध्ये बदल करता यायला पाहिजे. क्वेश्चन समजून घ्या व्यवस्थित काय विचारले.
की 12, 15, 18 व 27 या चारही संख्यांनी भाग जाणारी. ओके, या चारही संख्यांनी भाग जाणारी म्हणजे ना अशी एक मोठी संख्या सांगा ज्या संख्येला 12 ने भाग दिलं तर भाग जायला पाहिजे, 15 ने भागलं तर भाग जायला पाहिजे, 18 आणि 27 ने भाग दिलं तर भाग जायला पाहिजे, म्हणजे ती संख्या काय असते 27 असते. बट आपल्याला लसावी विचारलेलं नाहीये. जर लसावी विचारायचं असतं तर विचारलं असतं 12, 15, 18 व 27 ने भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती असं विचारलं असतं. ओके, मात्र इथं काय विचारलं, या चारही संख्यांनी भाग जाणारी सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती. सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती. सर्वात मोठी 4 अंकी संख्या तर आहे 9999 हे आपल्याला माहिती आहे, आणि 5 अंकी संख्या याच्या पुढेच असते. ओके, तर या ठिकाणी आपल्याला 4 अंकी संख्या विचारलेल्या आहे सगळ्यात मोठी, मात्र त्याला या दिलेल्या सर्व संख्येने भाग जायला पाहिजे. तर मग आता या संख्येला 12 ने भाग जाणार नाही, या संख्येला 15 ने भाग जात नाही, म्हणून ही ती संख्या असणार नाही, ती 9999 पेक्षा थोडीशी लहान कुठली तरी असेल. मग कॉन्सेप्ट काय आहे, मग हे समजावून घेत असताना ना या क्वेश्चन वरती फोकस करा. 2, 3 आणि 8 मी नेहमी आहे ना एक पद्धत माझी अशी राहिलेली की काय करा, एक मोठं युद्ध खेळायचं तुम्हाला, आणि त्या युद्धामध्ये आहे ना जिंकायचं असेल, लढायचं असेल तर डायरेक्ट मोठ्या युद्धामध्ये नेऊन आहे ना लढवता येत नाही. आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला आहे ना अगोदर नेट प्रॅक्टिस करावं लागते. एक छोटं युद्ध तयार करावं लागतं आणि तिथं कसं खेळतात हे दाखवायचं. त्या ठिकाणी तिथं पडला केला काही झालं तरी ना दुखापत, त्याच्यानंतर इजा, त्याच्यानंतर होणार नुकसान, या सगळ्या गोष्टी ना छोट्या छोट्या असतात. आणि तिथं व्यक्ती घाबरत नाही, तिथं कॉन्फिडन्स जात नाही, तिथं येतं लगेचच. तिथं काय होतं, आपण शिकतो, आणि त्याच्यानंतर जेव्हा आपल्याला एका मोठ्या युद्धामध्ये सोडलं जातं त्यावेळेस आपले हातपाय ऑटोमॅटिक चालायला लागतात. आपण प्रॅक्टिस केलेली असते ना. डायरेक्ट नेऊन तुम्हाला एखाद्या मोठ्या वाहत्या पाण्यामध्ये आहे ना, पूर आलेल्या नदीमध्ये टाकलं, समुद्रामध्ये टाकलं, लाटांचा त्या ठिकाणी खळखळाट चालू आहे, तिथं टाकलं तुम्हाला आणि आता म्हणून सांगितलं, पोहायला शिकवलं, तर शिकणं होईल का? नाही. ओके, आपल्या घराच्या शेजारी एखादं छोटंसं स्विमिंग पूल असेल, ओके, त्या स्विमिंग पूलमध्ये ना जिथं कमरे एवढं पाणी आहे त्या पाण्यामध्ये ना अगोदर मुलांना आहे ना छोट्या खेळवलं जातं. मग जेव्हा त्यांचं मन तिथं रमतं, जेव्हा पाण्यासोबत आहे ना त्यांची मैत्री होते, त्यावेळेस आहे ना त्याला पाण्याची भीती वाटत नाही. मग एकदा तिथं तो हातपाय मारायला लागला, ओके, हळूहळू आपल्याला स्विमिंग जमायला लागली बाबा, हा कॉन्फिडन्स आला की मग त्याला कुठल्याही पाण्यात नेऊन टाका, तो पोहेल. तर हा अप्रोच माझा नेहमी असतो. ज्या विद्यार्थ्यांचे आहे ना अंडरस्टँडिंग मध्ये गडबड असते त्या विद्यार्थ्यांना आहे ना नेहमी छोटं एक्झाम्पल देऊन सांगितलं, तिथं समजलं की बेटा इथं काय करायचं, फक्त मोठ्या संख्यांचा विचार करायचा, बाकी काय नाही. जो सगळा विचार इथं केला होता तोच विचार करायचा. चला, 2, 3, 8 का बरं घेतलेत, यांचा लसावी पाठ आहे सगळ्यांना. ओके, 2, 3 आणि 8चा लसावी काय असतो, 8च्या पटीतली अशी संख्या ज्याला 2 आणि 3 ने भाग जाईल. तर 8च्या पटीतली 8 ही संख्या ज्याला 2 आणि 3 ने भाग, 3 ने भाग जात नाही. 8च्या पटीतली 16 ही संख्या, 16 या संख्येला 3 ने भाग जात नाही. 8च्या पटीतली तिसरी संख्या 24 या संख्येला 3 ने भाग जातं, 2 ने भाग जातं, म्हणून यांचा लसावी किती झाला, 24 झाला. किती झाला, 24. ओके, मी विचारलं 24 नका सांगू मला, अशी संख्या सांगा, अशी सर्वात मोठी 2 अंकी संख्या सांगा ज्याला या तिघांनी भाग जातं. मग मी तुम्हाला सांगू गंमत काय असते, कॉन्सेप्ट काय असतं, मागं पण सांगितलं मी तुम्हाला, मी परत एकदा आठवण करून देतोय. 24 पेक्षा आहे ना मोठी संख्या 48 आहे ज्याला 2, 3 आणि 8 ने भाग जातो. दुसरी कुठलीच नाही. 24 आणि 48च्या मध्ये कुठलीही संख्या तुम्हाला भेटणार नाही. 24च्या नंतरची 24 पेक्षा मोठी अशी संख्या 48 आहे ज्याला 2, 3 आणि 8 ने भाग जातं. म्हणजे सर तुम्ही असं सांगताय की ती लसावीच्या पटीतली संख्या असते. राईट, ती संख्या नेहमी लसावीच्या पटीतली असते. 48 पेक्षा मोठी अशी संख्या सांगा ज्याला 2, 3 आणि 8 ने भाग जाईल. लसावी नाही, लसावी फक्त 24 आहे. तर याच्या कुळातलंच कोणीतरी आहे ज्याला भाग जातो 2, 3 आणि 8 ने, 72. सगळ्यात मोठी 2 अंकी संख्या सर 96 आहे. 96 का बरं बेटा, सर 24च्या पटीतली चौथी संख्या आहे जी की 100 पेक्षा लहान आहे. तर याच्यापेक्षा मोठं जर बघायचं म्हटलं तर 3 अंकी संख्या होती. तुम्ही काय विचारलं सर, 2 अंकी सर्वात मोठी संख्या. 2 अंकी सर्वात मोठी संख्या 96 आहे जी की 24च्या पटीतली ज्याला 2, 3, 8 ने भाग जातो. क्लिअर आहे, समजलंय. 2च्या ऐवजी 12 दिलंय, 3च्या ऐवजी 15 दिलंय, 8च्या ऐवजी 18 दिलाय, आणखीन एक एक्स्ट्रा नंबर दिलाय 27. तर मी काय सांगतोय की या चारही संख्यांनी भाग जाणारी मोठ्यात मोठी जी कोणती संख्या असते ती नेहमी 12, 15, 18 आणि 27 यांच्या लसावीच्या पटीतली संख्या असते. तर यांचा लसावी अगोदर काढा. ओके, यांचा लसावी किती आहे, चलो संख्या लिहून घेऊ. 12, 15, 18 आणि 27. अप्रोच काय असेल पाहिजे, 27च्या पटीतली अशी संख्या ज्याला 15 ने भाग जातो. ओके, तर 27 पाचा किती होतात, 27 10 270 होतात. तर 27 पाचा 135. 135 ला या ठिकाणी 15 ने भाग जातो का,
135 ला 15ने भाग जातो का? 15 9 35 जातो. मात्र 18ने जातो का? जात नाही. मग दुसरी संख्या कोणती चेक करतो? 270 चेक करतो. 270 या संख्येला सिंपली 12ने भाग देऊन बघा. 12 1 12, 12 2 24, राहिले किती? 30. भाग जाईल का 12ने? 12ने जात नाही. मग 27च्या पटीतली आहे ना 15वी संख्या जी आहे, ओके, ते 270 अधिक 135 270 आणि 135 या ठिकाणी 5 7 3 10 ला 0 हातच्याला 4 405 या संख्येला 12ने भाग जातो का? चेक करा. 12ने भाग जातो का? 12 त्रिक 36, 4 राहिले 45 ला भाग जातो म्हणून 12ने भाग जात नाही. म्हणून लसावी 27च्या पटीतल्या या संख्या तर नाही आहेत. बट 27च्या पटीतली 20वी संख्या जर घेतलं 540 आहे. किती? 540 ही संख्या आहे, ज्या संख्येला 12 15 18ने भाग जातो. कितीने? 12 15 18ने भाग जातो. या संख्येला 12ने का बरं भाग जातो? ज्या संख्येला 4 आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 12ने भाग जातो. बघा 5 आणि 4 9, 3 ने भाग जातं आणि 40 ला 4 ने भाग जातं. 15ने भाग जातं का? तर 15 त्रिक 45 या ठिकाणी 45 जर काढलं 9 राहिले 15 सख्खे 90, 15ने जातं. 18 त्रिक 54 भाग जातं आणि 27च्या पटीत तर आहेच आहे. तर 540 अशी संख्या आहे. हे लॉजिक्स आहेत, ओके. आणि लॉजिक्स कॅल्क्युलेशन वरती बेस असतात या ठिकाणी, ओके. इलॉजिकल लॉजिक्स लावायचे नाहीत, नॉनसेन्स लॉजिक लावायचे नाहीत. लॉजिक तोच व्यक्ती लावू शकतो ज्याचं आहे ना एक मिनिमम डेटाबेस त्याच्याजवळ आहे, एक मिनिमम काहीतरी आहे ना केलेलं अध्ययन त्याच्याजवळ आहे. त्या बेसवरती लॉजिक लावू शकतो आपण. ते कॅल्क्युलेटेड असायला पाहिजे. नसेल तर डायरेक्ट काय करू शकतो? सरळ सरळ या संख्यांना आपण आहे ना बॉक्स मेथडनी सॉल्व्ह करून लसावी काढू शकतो. लसावी किती येतं? 540. मग सर्वात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे ज्याला 540 न भाग जातो? ओके, सर्वात मोठी अशी 4 अंकी संख्या कोणती आहे ज्याला 540 न भाग जातं? तर आता कसोटी सांगतो मी. ज्या संख्येला या ठिकाणी आता या ठिकाणी आहे ना आपण यातला कुठलाही नंबर घेतला, जसं की आहे ना 9780 हा नंबर घेऊ आणि याला 540 न भाग जायला पाहिजे. ज्या संख्येला 540 न भाग जातं ती संख्या या ठिकाणी उत्तर आहे आपला, बरोबर आहे. 0 आणि 0 कॅन्सल झालं. राहिलं काय? या 3 अंकी संख्येला 54 ने भाग जातो की नाही? तर ज्या संख्येला 978 या ठिकाणी लिहून घेतो. 54 च्या ऐवजी मी काय लिहितो? 27 गुणिले 2. या संख्येला 2 ने भाग जातो का? हो, जातो. तर कसोट्या माहिती असतील. कसोट्या कशा असतात की 15ची कसोटी काय आहे? 15ची कसोटी स्वतंत्र अशी कोणतीही नाहीये सर, ओके. हे माझेच विद्यार्थी मला सांगतायत. हे तुमच्या तोंडचे विधान पण मीच बोलतोय या ठिकाणी. थोडंसं गमतीशीर वाटेल सर, 15ची कुठलीही स्वतंत्र कसोटी नाही. मग काय आहे बाळा? सर 15चे ना 2 असामायिक अवयव करा, को प्राईम फॅक्टर्स करा. 3 आणि 5, 3 5 15. ज्या संख्येला सर 3 ने पण भाग जातं आणि ज्या संख्येला 5 ने पण भाग जातं त्या संख्येला 15 ने भाग जातं. सर 12ची कुठलीही स्वतंत्र कसोटी नाहीये. ज्या संख्येला 3 ने पण भाग जातं, ज्या संख्येला 4 ने पण भाग जातं त्या संख्येला 12 ने भाग जातं. म्हणून सर 54ची कुठलीही कसोटी नाहीये. ज्या संख्येला 2 ने पण भाग जातं आणि ज्या संख्येला 27 ने पण भाग जातं त्या संख्येला 54 ने भाग जातो. सम संख्या आहे तर 2 ने भाग चाललाय. सगळ्यात सम संख्या आहेत बघायला गेलं तर 27 ने कोणत्या संख्येला भाग जातं? 978 ला 27 ने भाग जातं का? 27 1 27 या ठिकाणी 27 त्रिक 81 होतात. किती होतात? 81. या ठिकाणी किती राहिले? या ठिकाणी 168. तर 27च्या पटीत 168 आहे का? नाही, भाग जात नाही. 27 ने येत नाही. 9 ने भाग घालून बघा, होईल सॉल्व या ठिकाणी. तर यापैकी कुठला नंबर आहे या ठिकाणी दिसायलाच बघा. 27 मध्ये 7 आणि 2 9 आहे. 7 आणि 2 9 9 18. हे कुठेतरी 9च्या पटीतली संख्या आहे. 972 चेक करू. 972 0 याला 450 ने भाग, सॉरी 540 होता ना, 540 540 0 आणि 0 कॅन्सल करा. 54 ला काय लिहितो? 972 भागिले 27 गुणिले 2 या ठिकाणी. तर 27 ने भाग देऊ या ठिकाणी. 27 9 ने भाग देतो. 9 त्रिक 27, 9 1 9 भाग जात नाही. 9 8 72. 3 ने भाग द्या. 3 त्रिक 9 1 राहिला. 3 संग 18 आणि 2 ने तर भाग जाणारच आहे. 18 2 36 किती आलं? 18 या ठिकाणी. म्हणजेच 540 ने निशेष भाग चाललाय. मग सर्वात मोठी 4 अंकी संख्या 9720 आहे ज्याला 12 15 18 व 27 ने भाग जातं. तर या ठिकाणी लक्षात आलंय का की लसावी आणि भाग जाणारी सर्वात मोठी 4 अंकी संख्या यांचं नेमकं कनेक्शन काय आहे ते, ओके. जे एक्झाम्पल मी तुम्हाला छोटंसं समजावून सांगितलं होतं त्याच बेसवरती आहे ना हा क्वेश्चन आहे. इझिली या पद्धतीने ना सॉल्व्ह होऊन जाईल. सोलापूर शहर पोलीस शिपाई भरती 2024चा हा क्वेश्चन होता. अप्रोच या पद्धतीने ठेवायचा आहे क्वेश्चन जर पेपरमध्ये आला तर, ओके. चलो क्वेश्चन नंबर 5 स्क्रीनवरती आपल्या 2 संख्यांचा लसावी हा त्यांच्या मसावीच्या 15 पट आहे. जर मसावी 15 असेल तर त्या संख्या कोणत्या, ओके.
एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती, आठवत असेल या ठिकाणी काय सांगितलं होतं मी, दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या 15 पट आहे. ओके, आणि मसावी किती आहे? 15 आहे. ओके, चला मसावी किती आहे? दोन संख्यांचा मसावी बरोबर किती दिलाय? 15 दिलाय. आणि लसावी किती दिलाय? लघुत्तम सामायिक विभाज्य हा मसावीच्या 15 पट, 15 गुणिले 15, 15च्या 15 पट, मसावीच्या 15 पट सांगितलेलं आहे. म्हणजेच किती येतं? हे 225 येतं. आपल्याला काय विचारलंय असेल तर त्या संख्या कोणत्या, तर त्या संख्या कोणत्या असं विचारलेलं. तर आपण काय करू शकतो या ठिकाणी, त्या संख्या कोणत्या असं विचारल्याच्या नंतर आपण 15 ने 225 ला भाग देऊ. कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं आहे. तर काय करा, लसावीला मसावीने भाग द्या. लसावीला काय करा? मसावीने भाग द्या. तर लसावी किती आहे? 225. ओके, आणि मसावी किती आहे? 15. 15 ने भाग दिल्याच्या नंतर किती येतं? 15च येतं ना. तर हे 15चे आहे ना असामायिक अवयवांमध्ये फोड करायची, को प्राईम फॅक्टर्स मध्ये. म्हणजे ना 15ची अशी फोड करायची ज्यांच्यामध्ये काहीही सामायिक असायला नको. 3 15 फोड केली. ओके, तर पहिली संख्या काय असते? पहिली संख्या नेहमी 3च्या पटीत असते आणि दुसरी संख्या नेहमी 5च्या पटीत असते. पहिली संख्या 3च्या पटीत आणि दुसरी संख्या 5च्या पटीत असते. तर त्याच्यामध्ये पण या संख्यांना आपण मसावीने गुणलं तर त्या संख्या निघतात. या संख्यांना कितीने गुणलं? मसावीने गुणलं दिलेल्या तर त्या संख्या निघतात. 15 त्रिक 45, 15 पाची 75. तर त्या दोन संख्या कोणत्या आहेत? 45 आणि 75. यांचा मसावी किती आहे? 15. यांचा लसावी किती आहे? 225. आणि लसावी हा मसावीच्या किती पट आहे? 15 पट आहे. या पद्धतीने इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होईल. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर आहे 4575 ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी. वाशिम जिल्हा पोलीस शिपाई भरती 2024चा क्वेश्चन या पद्धतीने या ठिकाणी आपण सॉल्व्ह केलेला आहे. इथपर्यंत कुठलीही गडबड, कुठलाही गोंधळ, कुठलंही कन्फ्युजन आय थिंक नसेल. व्यवस्थित समजत असेल या ठिकाणी. समजतंय न समजतंय, आपल्याला समजतंय की नाही हे तर समजतंय की नाही हे समजायला पाहिजे आपल्याला. ओके, प्रत्येकाला आपल्याला समजायला की नाही हे आपल्याला समजायला हवं. तेव्हाच तुम्ही ना कमेंट सेक्शन मध्ये ना काहीतरी तुमचा रिप्लाय ड्रॉप करा. म्हणजे मला या ठिकाणी समाधानी असेल मी या ठिकाणी. बघताय तुम्ही सगळेजण आहे ना, खूप आनंदी आहे मी या ठिकाणी. मात्र आहे ना तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे ना एक रिलेशन बनायला पाहिजे. हा व्हर्च्युअल रिलेशन आहे या ठिकाणी. न तुम्ही मला माहिती आहे न मी तुम्हाला माहिती आहे. तुमचे नाव सुद्धा आहे ना बऱ्याच वेळा समजत नाही. जे काही तुम्ही तुमच्या जीमेल वरती जे तुमचं नाव असेल, तुमच्या युट्यूबला जे काही तुमचे युजर नेम येतात त्याच युजर नेमनं मी तुम्हाला ओळखतो. तुम्ही रिप्लाय करता त्यावेळेस गमतीशीर असतात. ओके, आय एम द किंग 007 वगैरे युजर आयडी असलेले आपले स्टुडंट आहेत. ओके, या ठिकाणी चलो आय एम टीचर यू आर किंग असं म्हणलं सर. चलो, तर आहे ना हे व्हर्च्युअल रिलेशन तरी ही बॉन्डिंग बनायला पाहिजे. तुमचे रिप्लाय खूप महत्त्वाचे असतात, खूप म्हणजे खूप, आणि त्यांची खूप आतुरतेने आहे ना वाट बघत असतो मी या ठिकाणी. चलो, तर क्वेश्चन नंबर 6 या ठिकाणी दिलेल्या स्क्रीनवरती 3 घंटा एकाच वेळी सकाळी 11 वाजता वाजतात. त्या 3 घंटा अनुक्रमे 20 मिनिट, 30 मिनिट व 40 मिनिटांनी पुन्हा पुन्हा वाजतात. त्यानुसार त्या 3 घंटा पुन्हा एकाच वेळी किती वाजता वाजतील? अगोदर किती वाजता वाजलेत? 11 वाजता. आता केव्हा वाजतील? 20, 30 आणि 40 मिनिटाचा लसावी काढायचा. कोणत्या कोणत्या संख्यांचा? 20, 30 आणि 40. 20, 30 आणि 40. 40च्या पटीतली अशी संख्या कोणती आहे? तर या ठिकाणी 20, 30, 40चा लसावी काढण्यापेक्षा 0 सगळ्यात शेवटी घेऊ. 2, 3 आणि 4चा लसावी किती आहे? 12 आहे. तर 0 घेऊ शकतो मी. 120 हा काय? लसावी. किंवा 40च्या पटीतली दुसरी संख्या 80. 80ला भाग जात नाही 30 न. तर आपण काय केलं? 40च्या पटीतली तिसरी संख्या 120. तर 120 इज द एलसीएम. तर हा काय झाला? लसावी झाला. तर दर 20 मिनिटांनी, दर 30 मिनिटांनी, दर 40 मिनिटांनी जर टोल पडत असतील, घंटा वाजत असतील आणि सकाळी 11 वाजता एकदा वाजले असतील, तर नंतर केव्हा वाजतील? 120 मिनिटात. 120 मिनिट म्हणजे 120 मिनिट म्हणजे किती सर? या 120 मिनिटाला तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी 60 ने भाग द्या. 0 0 6 1 6 6 2 12. तर 120 मिनिट म्हणजे 2 तास. 2 तास म्हणजे 11च्या नंतर किती वाजता? सकाळी 11 वाजता वाजले. आता दुपारी 1 वाजता. किती वाजता? दुपारी 1 वाजता. म्हणून दुपारी 1 वाजता ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय आहे या ठिकाणी आन्सर आहे. यवतमाळ जिल्हा चालक पोलीस शिपाई भरती या ठिकाणी 2024चा क्वेश्चन आहे. इझिली या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे. ओके, चलो, तर क्वेश्चन नंबर 7 वरती जाऊ. या ठिकाणी 513, 1134 आणि 1215चा मसावी किती असं विचारलेलं आहे. या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही काढायचं. ओके, मला 30 सेकंदाचा ब्रेक हवा आहे. ओके, म्हणून हे काम तुमच्यावरती सोपं होतं. या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह होतो का बघा, कोणत्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे.
अप्रोच काय ठेवाल. सगळ्यात पहिला क्वेश्चन या टाईपचा झाला होता, बट त्या क्वेश्चन मध्ये आणि या क्वेश्चन मध्ये थोडासा अप्रोच वेगळा ठेवायचा आहे. ओके चला, येतंय सगळ्यांचं. क्वेश्चन बघितल्याच्या नंतर यांना ठरवता यायला पाहिजे की कोणत्या रस्त्याने जायचं आहे. या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचायचं असेल तर कोणता रस्ता निवडायला पाहिजे. चला झालंय, चलो स्टॉप. 45 मिनिट्स, तरी पाऊण तास दिला, नाही पाऊण मिनिट दिला तुम्हाला मी या ठिकाणी. 513, 1134 आणि 1215. 513 आणि 1134 मधला जर मी फरक काढायचा प्रयत्न केला, जवळपास 500 ते 600चा फरक येईल. ओके, फरक काढून किंवा 1134 आणि 1215 यांच्यामधला फरक जरी काढायचा म्हणला, 1134 1215 जवळपास 90-100चा फरक येईल. फरक काढून क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह होणार नाही. ऑप्शन मध्ये काय काय दिले, 27 9 81 आणि 3 असं दिले. काय काय दिले, 27 9 81 आणि 3. चलो, तर आहे ना 27 ने या सर्व संख्यांना भाग जातो का, म्हणजे चला 513 आहे, 1134 आहे आणि 1215 1215 या 3 संख्या आहेत. तर यापैकी जर यांचा मसावी जर 27 असेल, दिलेल्या पर्यायापैकी 27 असेल, तर 27 ने सगळ्या संख्यांना भाग जायला पाहिजे. ओके, तर 27 ने 513ला जर भाग जात नसेल तर बाकीच्या जे संख्या आहेत त्यांना भाग जातो की नाही हे चेक करायची आवश्यकताच नाहीये. इथं लक्षात या ठिकाणी. तर आपण काय करू शकतो, चलो आपल्याला काय या ठिकाणी 9 आणि 3चं आपल्याला माहिती आहे. 9 आणि 3चं काय, 9 किंवा 3 ने या ठिकाणी भाग जातो की नाही कसोटी माहिती आहे. तर आपण 5 6 7 8 9 3 ने भाग जातं, 3 आणि 4 7 8 9 3 ने भाग जातं, 12 आणि 15 3 ने भाग जातं. या ठिकाणी 9 ने भाग जातं का, ओके. 5 आणि 1 6 7 8 9 9 ने भाग जातं, 4 आणि 3 7 8 9 9 ने भाग जातं, 9 या सगळ्यांची अंकांची बेरीज 9 येते तर 9 न पूर्णपणे भाग जातो, दोन्हीने पण भाग जातो. म्हणून आपल्याला याच्यापेक्षा मोठी संख्या पण चेक करावी लागेल. 27 27 ने भाग जातो का, 27 1 27 या ठिकाणी भाग जर दिला तर शिल्लक किती राहतील या ठिकाणी, 27 2 54 या ठिकाणी 51 दिलेला आहे, 21 शिल्लक राहतील. तर आता या ठिकाणी ना लेट तर व्हायलंय, त्याच्यानंतर 1134ला पण 27 ने भाग जातो का नाही हे चेक करायचं आहे. मग अशा वेळेस बेस्ट अप्रोच काय असायला पाहिजे की सर काय करा, बॉक्स मेथड आहे ना आपल्या जवळ, बॉक्स मेथडनी इझिली क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकतो आपण. असंही या सर्व संख्यांना 3 आणि 9 ने भाग चाललाय तर 9 ने भाग घालू 9. ओके, तर 9 5 45 6 राहिले, 9 7 63 आलं या ठिकाणी भाग. त्याच्यानंतर 9 1 9 2 राहिले 23 झाले, 9 2 18 5 झाले 54, 9 सख्खी 54 126चा भाग केला. त्याच्यानंतर 9 1 9 3 राहिले 30 झाले, 9 3 27 4 राहिले, 9 5 45. काय काय आलं, 57 126 आणि 135. तर या सर्व संख्यांना कोणत्या संख्येने भाग जाईल, तर या सगळ्यांची बेरीज जर केली तर 3 ने भाग जातो असं समजतं. 5 आणि 7 12, 6 7 8 9, 5 6 7 8 आणि हा 9, तर 3 ने भाग घालू. तर 3 1 3 3 9 27, 3 चौक 12, 3 2 6, त्याच्यानंतर 3 चौक 12, 3 5 15. आता 19 42 आणि 45 या संख्यांना भाग जाईल अशी कोणतीही संख्या नाही, कारण हा एक प्राईम नंबर आहे, ही एक मूळ संख्या आहे. म्हणून 9 3 27 हाच यांचा काय झाला मसावी. इथं स्टॉप करतो आपण. तर 27 ने आपल्याला चेक करत बसायची आवश्यकता नव्हती, बॉक्स मेथडनी 2 स्टेपमध्ये या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर निघून गेला. म्हणून या ठिकाणी बीड जिल्हा चालक पोलीस भरती 2024 या प्रश्नाचं उत्तर आहे 27. ओके फायनल, चलो ठीक. हा आहे क्वेश्चन नंबर 8 आपल्या स्क्रीनवरती. 150 व 350 या दोन संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या किती पट आहे असं विचारलेलं आहे. 150 आणि 350 या दोन्ही संख्यांचा, 150 आणि 350, 150 आणि 350, 350चा मसावी पण काढायचा आहे, लसावी पण काढायचा आहे. तर त्यावेळेस आहे ना बेस्ट अप्रोच आपला असायला पाहिजे. आपण या ठिकाणी काय करू, मसावी आणि लसावी ज्यावेळेस दोन्ही कॅल्क्युलेट करायचे, दोन्ही शोधायचे, तर त्यावेळेस बॉक्स मेथडनी क्वेश्चन सॉल्व्ह करू. या ठिकाणी कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो, 10 या संख्येने भाग देऊ शकतो. 10 या संख्येने भाग दिल्याच्या नंतर कितीचा भाग गेला, 15चा भाग गेला आणि इथं 35चा भाग गेला.
त्याच्यानंतर या दोन्ही संख्यांना 5 ने भाग देऊ शकतो. 5 त्रिक 15, 5 7 35. ओके, तर या ठिकाणी संपलं. आता 3 आणि 7 ला भाग जाणार नाही, तर मसावी किती आलाय? मसावी. ओके, महत्तम सामायिक विभाजक किती? 5 10 50. किती आलाय? 50. त्याच्यानंतर लसावी. लसावी किती आहे? 5 गुणिले 10. 5 गुणिले 10 काय लिहितो त्याच्यावरती फोकस करा. गुणिले 3 गुणिले 7. ओके, हा गुणाकार करतो मी या ठिकाणी. मसावी किती दिलाय? मसावी आपला 50 आलाय. ओके, लसावी किती आलाय? लसावी 5 10 50 मी लिहितो, गुणिले 7 त्रिक 21 लिहितो या ठिकाणी. क्वेश्चन काय वाचा परत एकदा. क्वेश्चन काय विचारलंय? दोन संख्यांचा लसावी त्यांच्या मसावीच्या किती पट आहे? ओके, लसावी जो आहे तो 50 गुणिले 21 आहे. ओके, 50चं 21 पट केलं तर लसावी निघतं. आणि या दोन्ही संख्यांचा मसावी किती आहे? 50 आहे. आपल्याला काय विचारलंय? 150 आणि 350 या संख्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे? लसावी हा मसावीच्या किती पट आहे? तर लसावी हा मसावीच्या किती पट आहे? 21 पट आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी आन्सर आहे. 50 आणि 21चा गुणाकार करून जरी केलं, 21 5 या ठिकाणी 5 1 5 5 200 105 आणि हा 0. 1050 हे 50च्या एक्सपट आहेत. लसावी हा मसावीच्या किती पट आहे? 50 ने भाग दिल्याच्या नंतर 21चा आन्सर येणार आहे. तर तेच आन्सर या ठिकाणी मी रिप्रेझेंट करायचा प्रयत्न केलेला आहे. लक्षात आलेलं आहे का व्यवस्थित सगळ्यांच्या? ओके, नसेल लक्षात आलं तर कमेंट सेक्शन ओपन आहे तुमच्यासाठी. या ठिकाणी लक्षात आलेलं असेल तर बेल अँड गुड खूप खूप या ठिकाणी शुभेच्छा. आपले विद्यार्थी आधीपासूनच आहे ना खूप हुशार आहेत. ओके, असं म्हणायला हरकत नाही. चला, एका खोलीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 8.25 मीटर, 6.75 मीटर आणि 4.50 मीटर आहे. ही मापे नेमकेपणाने मोजू शकेल अशा सर्वात लांब टेपची लांबी शोधून काढा. म्हणजेच अशी सगळ्यात मोठी पट्टी सांगा ज्या पट्टीने ना बिनचूकपणे नेमकेपणाने 8.25 मीटर, 6.75 मीटर आणि 4.50 मीटर हे माप आपल्याला मोजता येतील. तर संख्या काय काय आहेत? 8.25, 6.75 आणि 4.50. एकूणच विचार केला तर या तिन्ही संख्यांचा मसावी काढायचा आहे. तर दशांश अपूर्णांकयुक्त संख्यांचा मसावी काढत असताना दशांश सारखे करणं आवश्यक असतं. आणि इथं करायची आवश्यकता नाहीये, कारण प्रत्येक संख्येमध्ये दशांशाच्या नंतर 2 अंक आहेत. म्हणून दशांश सारखा करण्याचे कष्ट घ्यायची आवश्यकता नाही. सरळ या संख्या 825, 675 आणि 450 घ्या आणि यांचा सरळ काय काढा? मसावी काढा. तर मसावी कसं काढायचं? कुठल्या संख्येने, कुठल्या मोठ्यात मोठ्या संख्येने यांना भाग जाईल. ओके, चलो. तर एकतर आहे ना हे 800 यांच्यामधला आहे ना फरक घेऊन आपण आहे ना इझिली आन्सर देऊ शकतो त्याचं. बट या ठिकाणी आपण सरळ काय करू? शेवटी 25 आहे, शेवटी 75 आहे, शेवटी 50 आहे, 25 ने भाग जातं. 25 त्रिक 75. ओके, 82 मधून 75 गेले 7 राहतात. 75 25 त्रिक 75. ओके, 33चा भाग गेला. 25 दोन्ही 50 राहिले किती या ठिकाणी? 25 दोन्ही 50 या ठिकाणी गेले तर 17 राहतात. 175 झाले. तर 25 सत्ते 75 आणि 25 1 25 राहतात या ठिकाणी किती? याच्यामधून 20 राहतात. ओके, 25 गेल्याच्या नंतर 25 8 200. 18चा भाग गेला. 33 27 आणि 18 या संख्यांना इतर कुठल्याही एका संख्येने भाग जात नाही. म्हणून किती झालं? हे 25 काय झालं? 25 हा काय झाला? मसावी. 25 हा काय झाला? मसावी. म्हणून मसावी महत्तम सामायिक विभाजक बरोबर 25. बट दशांश आपण सारखा करून घेण्यासाठी सारखा केलेला होता, म्हणून या संख्या घेत असताना आहे ना दशांश काढून टाकले होते. तो दशांश रिव्हर्स ठेवावा लागतो परत आणून. या ठिकाणी 0.25. 0.25 काय? या संख्या मीटरमध्ये होत्या. कशामध्ये? मीटरमध्ये होत्या. तर हे पण कशामध्ये असायला पाहिजे? मीटरमध्ये असायला पाहिजे. आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत कशामध्ये? सेंटीमीटरमध्ये. तर 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतात? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर असतात. मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 100 ने गुणावं लागतं. म्हणून 0.25 गुणिले 100 करतो मी या ठिकाणी. 25 1 25 25 आणि त्याच्या पुढे 2 0. ओके, आणि
दशांश सारखा करण्यासाठी 2 अंकानंतर दशांश, तर हे आता किती झालं 25 सेंटीमीटर. म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा चालक पोलीस भरती 2024च्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी किती आहे 25 सेंटीमीटर आहे, जे की अचूक उत्तर आहे. म्हणून आपल्याला काय विचारलं होतं की ही मापे नेमकेपणाने मोजू शकेल अशा सर्वात लांब टेपची लांबी शोधून काढा. तर ती लांबी किती आहे 25 सेंटीमीटर एवढी आहे. ओके चलो चल 10th क्वेश्चन. दोन संख्यांचे गुणोत्तर जर 20-22 असेल व त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या? दोन संख्यांचे गुणोत्तर किती असेल 20-22 असेल व त्यांचा मसावी 17 असेल तर त्या संख्या कोणत्या? एक फॅक्ट लक्षात ठेवायचे, जे की फॅक्ट आहे ना मी तुम्हाला शिकवत असताना समजावून सांगितलेलं होतं. जसं की दोन संख्या घ्या, आपण घेऊ या ठिकाणी 8 आणि 12. किती 8 आणि 12 या दोन संख्या घेतल्या. 8 आणि 12 या दोन संख्यांचा आहे ना मसावी किती आहे मला सांगा. मसावी किती आहे या ठिकाणी? मसावी बरोबर आहे 4, लसावी बरोबर 24. 12च्या पुढील संख्या पाठ येते आपल्याला. 8 आणि 12चा मसावी 4, 8 आणि 12चा लसावी 24. आता या ठिकाणी लक्षात घ्या, जर मी काय केलं या ठिकाणी की या दोन्ही संख्यांमध्ये ओके आपण जर आहे ना गुणोत्तर काढायचा प्रयत्न केला ओके, तर 8 आणि 12चा गुणोत्तर किती येतो? 4 ने भाग देऊ शकतो ओके. तर 4 दोन्ही 8 आणि 4 त्रिकम 12 किती आलं 2 असते. किती आलं 2 असते ओके. चलो ज्यावेळेस गुणोत्तर म्हणजे काढलं या ठिकाणी मसावी म्हणजे काय असते? मसावी ही सगळ्यात मोठी संख्या आहे ज्या संख्येने 8 आणि 12ला भाग जातो. 4 ने आपण काय केलंय भाग दिलाय, 4 ने भाग घातलाय, 4 ने भाग घातल्याच्या नंतर 4 दोन्ही 8 आणि 4 त्रिकम 12 असं झालं. तर मी असं सांगेन दोन संख्यांचं गुणोत्तर भेटले आपल्याला आणि मसावी ही तीच संख्या असते ज्या संख्येने भागून आपण गुणोत्तर काढलेलं असतं. मग जर गुणोत्तर असतील दोन संख्यांचं गुणोत्तर दिले, दोन संख्यांचं गुणोत्तर किती आहे 2:3 आहे आणि त्यांचा मसावी किती आहे? त्यांचा मसावी जर 4 आहे, किती आहे 4 आहे, तर त्या दोन संख्या कोणत्या? 4 दोन्ही 8 आणि 4 त्रिकम 12. जर मी सांगितलं या ठिकाणी दोन संख्यांचं गुणोत्तर एकाच 2 आहे. किती आहे? एकाच 2 आहे आणि त्यांचा मसावी जो आहे 6 आहे. मसावी किती आहे 6 आहे. तर त्या संख्या काय झाल्या 6 1 6 ओके. 6 दोन्ही 12 त्या संख्या काय झाल्या 6 आणि 12 झाल्या. म्हणून डायरेक्टली मसावी दिलेलं आपल्याला समजलं हे जे मी सांगितलं आता ते ओके. चलो मसावी किती दिलंय 17 आणि त्या संख्याचं गुणोत्तर किती दिलंय 20-22. 20-22 दोन संख्यांचं गुणोत्तर 20-22 आहे. त्यांचा मसावी किती आहे 17 आहे. 17 आहे ओके. चलो तर 17 दोन्ही 34 आणि हा 0. 17 दोन्ही 34 ला 4 हा 4 3 17 दोन्ही 34 आणि 3 37. 340 आणि 374. 340 आणि 374 ऑप्शन नंबर 3 दॅट इज द आन्सर ऑफ द क्वेश्चन. छत्रपती संभाजीनगर बॅट्समन पोलीस भरती 2024 चा क्वेश्चन होता. फॅक्ट लक्षात राहील तर आन्सर लक्षात राहील ओके. याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. हे फॅक्ट जे की आपण ऑलरेडी बेसिक्स मध्ये बघितले या सगळ्या गोष्टींची उजळणी करत आपण PYQ घेत आहोत. या ठिकाणी PYQ सेशन घेणं म्हणजे ना फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं टिक करणं असं होत नाही. ईच अँड एव्हरी PYQ आपण कोणता अप्रोच ठेवून कोणत्या पद्धतीने या ठिकाणी कोणत्या मेंटॉस पद्धतीने किंवा कोणत्या स्मार्ट पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो याच्यावरती चर्चा करतोय. आणि बॅक टू द जे काही कॉन्सेप्ट शिकलेत कुठल्या कॉन्सेप्टचा या ठिकाणी उपयोग होतोय, कुठल्या तथ्यांचा या ठिकाणी उपयोग होतो आणि क्वेश्चन कसा इझिली सॉल्व्ह करायचा असतो. आपल्याजवळ कुठलाही क्वेश्चन हँडल करण्यासाठी बरेचसे प्रकार किंवा पद्धती असतात. प्रत्येक शिक्षकाची मेथड वेगळी असू शकते. मात्र एक स्मार्ट मेथड काय असायला पाहिजे हे सांगत हे पटवून देत या ठिकाणी हे PYQ सेशन आपण पुढे घेऊन चालत आहोत. आणि हे जर का पद्धत तुम्हाला योग्य वाटत असेल तर या ठिकाणी व्हिडिओला लाईक करायचं आणि कमेंट सेक्शन मध्ये या ठिकाणी सपोर्ट करायचं. सगळ्यांनी सांगायचंय की सर जे काही चालू ते योग्य चालू आहे आणि हे अशाच पद्धतीने चालू असू द्या आणि याच्यामध्ये काही चांगले बदल करता येत असतील तर ते सुचवा. तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत असेल. तर या ठिकाणी या क्लास नंबर 7च्या सेशनला याच ठिकाणी विश्रांती देऊ.
स्वस्थ राहा, मस्त राहा, दुखापत होऊ देऊ नका. मैदानी चाचणी करत असताना ना खूप जास्त ताणायची आवश्यकता नाहीये. आणखीन वेळ आपल्याजवळ आहे की अशा पद्धतीने तयारी करा की मैदानी चाचणीच्या वेळेस तिथं उपस्थित राहू शकाल आणि मैदानी चाचणी व्यवस्थितपणे देऊ शकाल. तर प्रत्येकाला आपली कॅपॅसिटी, आपले लिमिट माहिती असतात, किती पुश करायचं हे पण माहिती असतं. तर भावनेच्या भरात आहे ना नुकसान करून घेऊ नका. या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांना आहे ना आमच्या क्लासचे जे आहेत त्या विद्यार्थ्यांच्या दुखापतींच्या संदर्भात विद्यार्थी सांगत असतात. तर आहे ना या गोष्टीची काळजी घ्या. स्वस्थ राहा आणि मस्त राहा. हे त्याचमुळे म्हणत असतो मी. काय सर सलामत तो पगडी 50 आपण आहोत तर मग बाकी सगळी दुनिया आहे. तर अगदी व्यवस्थित आरोग्य ठेवायचं, स्वस्थ राहायचं, मस्त राहायचं. मैदानी चाचणी करत करत अभ्यास करायचं या ठिकाणी. आणि बाकी ज्यांची मैदानी चाचणी नाही त्यांनी तर आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवायचंच आहे, त्याच्यामध्ये काय दुमत नाहीच आहे. तर आजच्या सेशनला याच ठिकाणी विश्रांती घेऊ. या ठिकाणी जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.